ज्ञानोबा आहे, ज्यांनी त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. लोक म्हणतात ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, नाही सांगितली. ती कुठे सांगितली? नेवासा क्षेत्रामध्ये त्यांनी सांगितली. आणि तिथं ज्ञानेश्वरी त्यांनी सांगून झाल्यानंतर पुढचा प्रवास ज्या वेळेला सुरू झाला, ते ब्राह्मणी गावामध्ये आले. सोनई ब्राह्मणी नाव तुम्ही ऐकून आहात. ब्राह्मणी गावात आले आणि या ब्राह्मणी गावामध्ये त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये थांबले आणि तिथं त्यांनी निवृत्तीनाथांना प्रवरा संगमावर स्नान करायला जायची इच्छा झाली. मग ते स्नान करण्याकरिता गेले आणि त्यांना परत येईपर्यंत रस्त्यानं चालताना निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारला होता, ज्ञाना, सगळ्या जगाला उद्धाराची साधना तर सांगितलीस रे, पण स्वतःचा अनुभव मला सांगितला नाही. काय अनुभव आहे स्वतःचा तो सांग तरी जरा. म्हणून ज्ञानोबा म्हणले ठीक आहे आपली आज्ञा. म्हणून त्यांना 10 दिवस लागले परत यायला. ते परत येईपर्यंत ब्राह्मणी गावामध्ये बसून त्यांनी 10 दिवसामध्ये 10 प्रकरण लिहिले. त्याचं नाव आहे अमृत अनुभव. कोणाला सांगायचा आहे अनुभव? सामान्य जीवांना नाही, तो सिद्धांना सांगायचा आहे. म्हणून हा सिद्धानुवाद आहे. म्हणून त्यांनी अमृतानुभवाची रचना केली. आणि श्रीगुरु ज्या वेळेला त्यांनी स्नान करून पुन्हा आले त्यावेळेला त्यांनी अतिशय आदरानं त्यांनी त्यांच्या समोर आपला अनुभव देऊन टाकला. याला अनुभवामृत म्हणतात. तोच त्यांनी अमृतानुभव आहे. असा अमृतानुभव त्यांनी जगाच्या समोर प्रगट झाला. म्हणून त्यांनी सिद्ध महापुरुषांना त्यांनी तो फार आनंद देतो. महत्वाची गोष्ट आहे.